नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर 10 ओळी भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण एका अशा महान माऊलीची आठवण करत आहोत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडवला. त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चौंडी, अहमदनगर या गावी झाला. त्यांचा विवाह सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खांडेराव होळकर यांच्याशी झाला होता. पतीच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी अत्यंत धैर्याने आणि कुशलतेने इंदूरचा मावळा प्रांताचा कारभार हाती घेतला. त्यांनी आपल्या प्रजेला पोटच्या मुलाप्रमाणे मानले, म्हणूनच लोक त्यांना आदराने मातोश्री म्हणत असत. अहिल्याबाईंनी स्त्री शिक्षणाला, शेतकऱ्यांना आणि व्यापाराला प्रोत्साहन देऊन आपल्या राज्याला समृद्ध बनवले. त्यांनी भारतभरात अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, घाट बांधले, विहीर खोदल्या आणि धर्मशाळा उभारल्या. काशीचे प्रसिद्ध विश्वनाथ मंदिर त्यांनीच बांधले. त्या एक न्यायप्रिय, पराक्रमी आणि आदर्श राज्यकर्त्या होत्या. त्यांनी न्यायाच्या बाबतीत स्वतःच्या मुलालाही सूट दिली नाही. अशा या महान, दानशूर आणि प्रजाहित दक्ष राजमाता अहिल्याबाई होळकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.